नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? आज मी व्हिडिओमध्ये थोडंसं वेगळं दाखवणार आहे. मी पोळी, भाजी, भात, आमटी असं केलं होतं. नॉर्मल आपलं जेवण. चटण्या, लोणचं, पापड ते तर मधून असतंच. पण मला आज पोळी, भाजी, भात, आमटी असं वेगवेगळं खाण्याचा इतका कंटाळा आला होता. म्हणून मी म्हटलं काहीतरी जुगाड करूया आणि आपल्या एकटीसाठी मी काहीतरी बनवलं. हे मी तुम्हाला दाखवते की मी काय बनवलं ते. तर मी आधी नॉर्मल आपली फोडणी घालतो तशी फोडणी घातली आणि मी कोबीची भाजी केली होती. तर मी कोबीची भाजी जरा 2 चमचे अशी घेतली, ती थोडीशी परतवली कांद्यासोबत आणि हा भात घातला आणि भात नीट असा मिक्स केला, एकदम छान असा मिळवून आणला आणि त्याच्यात आता घालते शेजवान चटणी. शेजवान चटणीमुळे इतकी मस्त अशी चव येते ना, तुम्हाला दुसरं काही नसलं ना तरीसुद्धा चालू शकतं. त्याच्यात तेवढं घातलं तरी बास आहे. आणि थोडंसं वाफवला मग आता 2 मिनटासाठी आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि लिंबूमुळे टँगी टेस्ट येते, ती एकदम भन्नाट लागतो मग हा राईस. आणि तुम्हाला असं पटकन बनवायचा असेल, वेगवेगळे खाण्याचा कंटाळा आला असेल तर असा राईस नक्की बनवून पहा. अशा प्रकारे कुठलीही भाजी घेऊन तुम्ही असा राईस बनवू शकता. आणि कमेंट करा की तुमचा इन्स्टंट राईस कसा झाला होता. मी आता हे घेतलं आणि माझं कोल्ड्रिंक. आता मी बनवते स्नॅक्स आणि मी पास्ता पेने टाकले कुकरमध्ये. एकच शिट्टी काढली, अगदी पटकन नीट असा छान शिजून येतो. आपण नॉर्मली पातेल्यात ठेवून उकळवत बसतो 10-15 मिनटं फास्टवर ठेवून आणि मग तो कधी अर्धवट शिजलेला पण वाटतो, कधी खूपच इतका शिजतो की तो असा तुटतात, त्याचे तुकडे होतात. पेनी अशी अख्खी पेनी अशी राहतच नाही. पण मी कुकरमध्ये लावून पाहिला, इतका मस्त आणि पटकन झाला पहिल्या शिट्टीत. तर तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा. मी आता तो पेने काढून गार पाण्याखाली धुवून घेतला आहे आणि हे मी नॉर्मल आपण जसं साधी फोडणी घालतो तसे मी फोडणी घालणार आहे. अगदी पटकन असं पास्ता करायचा असेल तर झटपट पास्ता, तर मी असा पास्ता करते. त्याच्यात शेजवान चटणी टाकते म्हणजे आणखीन टेस्टी लागतं ते. थोडेशीच 1 चमचाच टाकले कारण खूप ती तिखट आहे. ऑलरेडी मी मसाला पण टाकला होता. तर मग आता पास्ता ॲड करते याच्यात आणि नीट सगळं मिसळून घ्यायचं, म्हणजे ती शेजवान चटणी आणि बाकी मसाले वगैरेसुद्धा छान असे सगळ्या पेनींना लागले पाहिजेत. मीठ आणि चीज पण आत्ताच टाकते म्हणजे ते चीज असं जरा मिसळून येईल आणि थोडंसं 5 मिनटं वाफवते. ऑलरेडी आपण शिजवून घेतलेलाच आहे, पण ते असं मिक्स सगळं चव मुरायला पाहिजे म्हणून मग वाफवून घ्यायचा. आणि अगदी स्लाईट मी टोमॅटो सॉस टाकते म्हणजे थोडंसं लालसरपणा आणखीन येईल. आणि कोथिंबीर जास्त टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. आणि लिंबूनी ऑब्व्हियसली टँगी टेस्ट येण्यासाठी. पण तुम्ही असा जर सिम्पल पद्धतीने या करून बघितलात ना तरीसुद्धा खूप छान लागेल. तुम्ही कसं करता ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. असा मस्त वाफाळता पास्ता घ्यायचा, त्याच्यावर भरपूर चीज टाकायचं, थोडंसं अजून हवं, मस्त झालेला. आता मी करते उपवास भाजणी वापरून थोडेसे 2 टाईपचे पदार्थ. तुम्ही बघू शकता की हे मी माझ्या मुलासाठी काढते आहे, थोडंसं मी माझ्यासाठी काढते. उपवास भाजणीचं पीठ आहे हे. मी आधी बंद करून ठेवते, पावसाळ्याचे दिवस आहेत, पटकन खराब होऊ शकतं. क्लिप लावून ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं की एकदम प्रश्नच मिटला. तर ह्याच्यात मुलाच्या ह्याच्यासाठी मी फक्त मीठ घालून करणार आहे ते. तर ह्याच्यात राजगिरा आहे, साबुदाणा आहे, वरीचे तांदूळ आहेत, जिरं आहे, असं एक सगळं मिळून हे पीठ आहे. ते उपवासासाठी एकदम बेस्ट आहे, पण तुम्ही नॉर्मलीसुद्धा वापरू शकता ऑब्व्हियसली, त्याच्यात कांदा, टोमॅटो आणि काय सगळं घालून. पण मी हे नॉर्मली आता करून घेते आहे. ॲक्च्युली आज माझा उपवाससुद्धा आहे. तर मी हे मुलासाठी केलं, फक्त पाणी आणि मीठ घालून स्लरी टाईप बनवलेलं आहे. अरे बापरे, हा आला आणि चमचा ढवळायला सुरुवात केली आहे. हे मी 10 मिनटं जरा ठेवून देते. तोपर्यंत मी माझं करते. मिरची आणि कोथिंबीर अगदी असे बारीक वाटून घेतली आहे.
तर याच्यात मी टाकी मीठ आणि थोडंसं शेंगदाण्याचा कूट, अगदी थोडासा राहिलेला. त्या दिवशी खिचडी गेली होती तर आता थोडासा राहिला म्हणून मग वापरून टाकते. शिवाय हे केलेलं वाटण टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल, पण एक थोडंसं तिखटपणा आणि असा हिरवट कलर मधून यायला थालीपीठाला, म्हणून मग मी कोथिंबीर आणि हे टाकलं, मिरची. तुम्ही याच्यात उकडलेला बटाटासुद्धा स्मॅश करून टाकू शकता. ॲज थालीपीठ, साबुदाण्याचं थालीपीठ वगैरे बनवतो तसंसुद्धा, त्यानेसुद्धा खूप छान होऊ शकतं. याला पाणी जास्त लागलं ॲक्च्युली, साबुदाणा आणि राजगिरा असल्यामुळे. तर ते करून ठेवून देते 10 मिनटं आणि तोपर्यंत मी माझ्या मुलासाठी करते. डोश्यासारखं मी घातलेलं आहे, त्याला डोसा भरपूर आवडतो, त्यामुळे मग मी हे थालीपीठ भाजणीचं पीठ वापरून त्याच्यासाठी डोसा केला. मस्त झाला आहे, कुरकुरीत, क्रिस्पी, पातळ असा. रेसिपी आवडल्या असतील तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. तर आणि आता मी माझं थालीपीठ करते, तव्यावरच थापून करते. मीडियम साईज, जे पटपट करता येतं, त्यामुळे जास्त धग पण एवढी काही लागत नाही आणि ते पटकन होऊन जातं. पान किंवा प्लॅस्टिक घेण्यापेक्षा हे असं मला जरा बरं वाटतं, पटकन होऊन जातं, जास्त भांडीसुद्धा पडत नाही. तर वाफवून घेते वगैरे 5 मिनटं. आणि हे उपवासाचं थालीपीठ इतकं मस्त लागतं, तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. सॉस किंवा खोबऱ्याची चटणी, दही तुम्हाला आवडत असेल, नुसतं लोणी वगैरे घेतलं तरी छान. मी फक्त दही घेतले, त्याबरोबरच खाणार आहे. तर तुम्हाला तिन्ही रेसिपी कशा वाटल्या, व्हिडिओ कसा वाटला? सगळ्या साध्या आणि सोप्या पद्धती आहेत. काही पटकन बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की वापरू शकता आणि पटकन बनवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.